पीएमपीएल प्रशासनाने पुणेकरांवर अन्यायकारक भाववाढ लादल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरील पीएमपीएल स्थानकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले। अतिशय वेगळ्या व अभिनव पद्धतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाच्या माध्यमातून दरवाढीचा निषेध करत लवकरात लवकर ही दरवाढ रद्द करावी व सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार जयदेवराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवतकर, उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, औदुंबर खुने पाटील, रोहन गायकवाड, योगेश पवार, वसुंधरा निर्भवने, सुवर्णा सावर्डे, आशा साने, सुवर्णा माने, स्वाती पोकळे, वैशाली थोपटे, प्रभावती भूमकर, किशोर कांबळे, आनंद सवाने, पोपटराव खेडेकर, वैजनाथ वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पुण्याची ओळख ही पूर्वी टांग्यांचं शहर म्हणून होती। आता परत पुणेकरांना टांगा, घोडागाडी तसंच बैलगाडीतून फिरण्याची वेळ आली आहे, म्हणून आम्ही याचा निषेध अनोख्या पद्धतीने करत असल्याचं यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं। हे बघा, पीएमपीएलची नुकतीच तिकीट दरवाढ झालेली आहे। ही तिकीट दरवाढ एकूणच पुणेकरांना खड्ड्यात नका लोटणारी आहे। ज्या पुणेकरांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादांना आता विधानसभेत, लोकसभेमध्ये भरभरून मतदान केलं, त्या पुणेकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आज या पुन्हा एकदा या ठिकाणी मान्य देवेंद्र फडणवीस, मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथ शिंदे करतायत। पुण्याची ओळख मागच्या 60-70 वर्षापूर्वी टांगेवाल्या घोड्यांचं लेखा शहर म्हणून ओळखलं जायचं। रेल्वेनी या किंवा एसटीने या इथं उतरल्यानंतर आपापल्या घरी टांग्याने जायला लागायचं। कदाचित देवेंद्र फडणवीसांची, अजितदादांची, एकनाथ शिंदेची इच्छा आहे की पुणेकरांनी आता बसमध्ये फिरू नये, कारण की पुणेकरांचा पास आता 70 रुपयाला झालेला, त्याच्यामुळे पुणेकरांना इथून पुढं बैलगाडी, टांगा किंवा या ठिकाणी घोड्यावर फिरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। आणि म्हणून आज या महायुती सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही हे आंदोलन करत आहोत। हे पुणेकरांना दाखवत आहोत की ज्यांनी तुम्हाला आता या ठिकाणी घोड्यावर फिरायची किंवा टांग्यात बसायची वेळ आणली, त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून द्या।